राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री महाराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री सिद्धेश्वराय नमः। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसुवेद्या आत्मरूपा जयांचे केरिया स्मरण सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार। मी आता स्वामी महाराजांना वंदन करून सर्व भाविकांना माझा साष्टांग नमस्कार। आज रामनवमी आहे आणि त्या निमित्ताने आपण या सत्संगामध्ये सम्मिलित झालेलो आहोत। रामनवमी, समर्थ रामदास स्वामी जयंती आणि आज भाऊसाहेब महाराजांची जयंती असा त्रिवेणी संगमाचा योग आलेला आहे। तसं समाज विवेक निरूपण असं समाज समर्थाने घेतलेलं आहे। आणि विवेक म्हणजे शहाणपण। मज हृदय सद्गुरू जेणे तारिला हा संसार पुरू, जेणे तारिला हा संसार पुरू विशेष अत्यादुरू विवेकावरून असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे। विवेक म्हणजे शहाणपण। माणूस जीवन जगत असताना आवाज येतोय, शेवटपर्यंत येतोय का आवाज? आज माईक नाही तर विवेक म्हणजे शहाणपण। माणसाचं जीवन जगत असताना माणसाला शहाणपण हवंच। शहाणपण म्हणजे काय? की आपलं हित कशात आहे ते जाणार। प्रभू रामचंद्राने अवतार घेतला तो ह्याच करता, आपल्याला काहीतरी शिकवण्याकरता। आता वारकरी म्हणतात बघा, राम कृष्ण हरी, पहिला शब्द राम आहे नाही का? वारकरी म्हणजे काय? की वार करणारे। आपण सहज म्हणतो वारकरी म्हणजे वार करणारे नाही का? आता वार करायला तलवार पाहिजे की नाही, तरच तो वार होऊ शकेल। म्हणजे तलवार म्हणजे काय? अहंकारावरती वार करणारा म्हणजे तलवार म्हणजे काय? तर राम कृष्ण हरी, जो अहंकाराच्या ज्या तलवारीने नाश करतो तो रामकृष्ण आहे। राम म्हणजे काय? की राम म्हणजे आचरण आणि कृष्ण म्हणजे काय? मार्गदर्शन। आणि हरी म्हणजे काय? आनंद देणारा। रामाचं आचरण, भगवान श्रीकृष्णाचं मार्गदर्शन, तर मग काय मिळेल आपल्याला? आनंदच मिळेल। आणि तेच आपल्याला पाहिजे नाही का? दुसरं काय पाहिजे? जीवनात येऊन, जन्माला येऊन आपल्याला आनंदच मिळवायचा आहे। कारण की देवच आपला आनंद स्वरूप आहे। आपल्यामध्ये आनंद नाही असं म्हणणं या अज्ञानाचं लक्षण आहे। आता एक आज रामनवमी आहे, त्या निमित्ताने रामाविषयी, भगवान राम, प्रभू रामाविषयी काहीतरी बोलणं झालंच पाहिजे नाही काय? तसं मला त्याने विनंती केली की 5 मिनटं फक्त बोला। प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम असं त्यांना आपण म्हणतो। भगवान रामचंद्राचा 6वा अवतार, 7वा नाही का? 7वा वेळोवेळा नाही, 7वा राम 8वा वेळोवेळा आपण नेहमी म्हणतो नाही का? 7वा राम 8वा वेळोवेळा। तर प्रभू रामचंद्राचा 7वा अवतार आहे, बरोबर आहे? आता सगळे गुण प्रभू रामचंद्रामध्ये आहेत। सर्व गुण संपन्न, धनुर्धरी आहे, प्रजेचा पालन करता आहे, पिताची आज्ञा पालक करणार आहे। आपण पितृवचना लागी रामे वनवासा केला, म्हणजे वनवास आपल्या पित्याचं वचनासाठी रामाने वनवास केला। हे सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत बरं का नाही का? आता सगळे गुण विशेष करून सगळ्यांच्यामध्ये असतात राजांमध्ये, पण प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तमच का? त्याचं कारण आहे की बघा, प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार होता, दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक आहे।
आणि सर्व अयोध्या नगरी सजली होती, गुढी तोरणे सगळे उभारले होते अयोध्या नगरी. सगळ्यांना आनंद झाला होता की उद्या प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक आहे. सगळे आनंद. पण एक आहे ना, एक त्याच्यामध्ये दुःखी होती. कोण दुःखी होती? मंत्रा. अजूनसुद्धा मंत्र आहेत बरं का. मंत्रा म्हणजे आपल्या आतमध्ये असलेली विकृती. ती मंत्रा दुःखी होती, कोबडी होती, ती स्वतः दुःखी होती. पण तिला आवडलं नाही उद्याचं प्रभू रामचंद्रांचं राज्याभिषेक होणार आहे, तिला आवडलं नाही. म्हणून तिने काय केलं? कैकेयीचे कान भरले. हे जे असतात ना, हे मंत्रा ज्यांच्या हृदयामध्ये आहेत, ते असे एकामेकाचे कान भरले की उद्या प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक आहे असं सांगितलं कैकेयीला समोर. ती आनंदित झाली. हो, प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक आहे. तिने आपल्या गळ्यातला मोत्याचा हार काढला आणि तिला दिला. पण तिने तो हार काय केला माहिती आहे? असा ताबडतोब फेकला तिच्याकडे. बघा काय असतं माहिती आहे काय? जर समोरचा माणूस त्याग करतो ना, काहीतरी त्याच्यामध्ये आहे असं वाटतं समोरच्या माणसाला. मोत्याचा हार फेकला म्हणजे काय झालं? निस्वार्थी आहे ती असं तिला वाटलं. म्हणून तिने काय केलं? ती पलंगावरती बसली आणि कैकेयी खाली बसली आणि तिचे कान भरले आणि सांगितलं उद्या प्रभू रामचंद्र राज्यावरती बसणार आहे. आता तुला 2 वर मिळालेले आहेत. तू लढाईमध्ये महाराजा दशरथांना सहाय्य केले, त्याबद्दल तुला 2 वर मिळालेले आहेत. ते 2 वर मागून घे. काय वर? की रामाला वनवासात पाठव आणि भरताला राज्य, हे 2 वर असे मागून घे असं सांगितलं कैकेयीला. आणि कैकेयी थोडी ही झाली की ही म्हणते खरं आहे म्हणे, असंच करायला पाहिजे. मग काय झालं? प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होता, त्यावेळेला हे असं प्रकरण झालं. आणि सांगितलं, दशरथांना सांगितलं, आपल्या पतीला सांगितलं की तुम्ही उद्याच्या उद्या रामाला वनवासात पाठवा आणि भरताला गादीवर बसवा असं सांगितलं. म्हणे नाही, पाहिजे तर मी भरताला गादीवरती बसवतो, पण तू रामाला वनवासात पाठवू नको. राम नाही ना तर मी जगणार नाही, माझा प्राण जाईल. कैकेयी म्हणाले कोण अमरपट्टा घेऊन आलेला आहे, सगळेच मारणार आहेत. दुःख झाला दशरथ राजाला. एवढा मोठा महापराक्रमी राजा दुःख झालं, त्याला दुःख झालं. म्हणे असं काय? हे रामाला कळलं. राम म्हणाला की तुम्ही काळजी करू नका, मी 14 वर्ष वनवासात जातो, 14 वर्ष वनवासात जातो, भरताला गादीवरती बसवा. पण श्रावण बाळाच्या शापामुळे जे व्हायचं ते झालं. ते म्हणतात ना, अरे देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेल, हरिश्चंद्र तारा राणी वाये डोंबागरी पाणी, पांडवांचं सहाय्य करी राज्यावरून करे दुरी, तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पावे. जे होणार आहे ते होणार आहेत. हे काय झालं माहिती आहे? हे वाल्मिकी रामायणमध्ये जे लिहिलेलं आहे तसंच घडलं. जे वाल्मिकी रामायण वाल्मिकाने वाल्या कोली श्रीरामांचा शब्द म्हणजे ज्या वेळेला नारद मुनीने त्यांना बोध केला आणि त्याच्यावरती वारुळ उगवले, ऋषी होते थोर, दासबोधामध्ये वर्णन आहे, ऋषी होते थोर थोर केला बहुत कवितो विचार आहे. अरे वाल्मिकीसारखा कवीश्वर न भूते न भविष्यती, नाही काय? पूर्वी केली दुष्ट कर्मे परे पावन झाला राम नामे, राम जपता दृढनेमे पुंडे सीमा सांडली, उपराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठावटी, भविष्य बदले शतकोटी श्रीरामाची. म्हणजे 1000 वर्षाच्या अगोदर वाल्मिकी रामायण लिहिले. असं म्हणतात ना, साधू बोले आणि देव चाले. म्हणून जसं रामायण लिहिलं तसं प्रभू रामचंद्राने आचरण केलं. म्हणून बोलतो ना आपण, रामाचं आचरण आणि कृष्णाचं मार्गदर्शन असं आपण का म्हणतो, त्याचं हे कारण आहे. आता वनवासात गेल्याच्या नंतर मी सगळा प्रकार सांगत नाही, आता काय सांगायला वेळ नाही तेवढा. पण एकच गोष्ट सांगतो, महत्त्वाची आहे ती गोष्ट, मनाचं कान देऊन ऐका. अशी गोष्ट आहे, रावणाचा वध झाला का प्रभू
रामचंद्रांना पुरुषोत्तम, मर्यादा पुरुषोत्तम का म्हणतात हे ते मी आता सांगणार आहे तुम्हाला. का म्हणतात? आपण रामाचं मनी राम रंगले अवघे मनची राम झाले असं म्हणतो ना आपण. तर का म्हणतात? त्याचं एक कारण आहे की रावणाचा वध झाल्याच्या नंतर युद्ध फार दिवस चाललं आणि रावणाचा वध झाला आणि प्रभू रामचंद्र एका खडकावरती बसले, असे पाय सोडून बसले होते खडकावरती. युद्ध झालं, रावणाचा वध झाला आणि आरामात बसले होते खडकावर. मंदोदरी ही रावणाची पत्नी तिथून येत होती. मंदोदरी बघा, मंदोदरी तिथून येत होती. संध्याकाळची वेळ होती हो, आणि अशी सावली येत होताना दिसली. प्रभू रामचंद्रांना सावली येते, त्यांना वाटलं ही स्त्रीची सावली आहे. येते, विचारलं समोरून कोण आहे म्हणून, कोण आहे. तिने उत्तर दिलं नाही. तशी ती चालत चालत आली. जशी सावली पायावरती पडायला आली तशी प्रभू रामचंद्रांचे पाय सुद्धा असे आखडून घेतले आणि सरकून बसले. असं सरकून बसले. मंदोदरीला हे बघायचं होतं की एवढा मोठा बलाढ्य रावण, की ज्याने देवांना बंदिवासात घातलं, इतका संपत्तीवान, शंकराचा भक्त होता, आणि एवढा बलाढ्य रावणाला मारलं कोणी? कुठल्या मानवाने मारलं? म्हणून मंदोदरी रावणाचा वध झाल्यानंतर की हा मानव कोण आहे ज्याने रावणाला मारलं, ती बघायला आली तिकडे. आणि प्रभू रामचंद्राने ते सावली पडायला आली म्हणून तिथे पाय असे त्यांनी वरती घेतले प्रभू रामचंद्राने. मंदोदरीला उत्तर मिळालं बरं का. तिने विचारलं नाही, प्रभू रामचंद्राने विचारलं नाही. कोण आहे विचारलं रामचंद्राने. ती म्हणाली, मी महाराणी रावण पत्नी मंदोदरी आहे म्हणून सांगितलं. काय हवं आहे? नाही, मला प्रश्नाचं उत्तर मिळालं. काय उत्तर असेल मला सांगा, काय उत्तर असेल हो? रावणामध्ये असे कोणते गुण होते की तो हरला, म्हणजे त्याचा वध झाला, आणि प्रभू रामचंद्रामध्ये असे कोणते गुण होते की ते अजिंक्य झाले? मर्यादा पुरुषोत्तम त्यांना म्हटलेलं आहे. काय काय असे कोणते गुण होते? अहो, जो माणूस स्त्रीचं दर्शनच काय, मान वर करून बघितलं नाही, परंतु स्त्रीची सावली सुद्धा अंगावर पडू दिली नाही, म्हणून पुरुषोत्तम राम म्हणतात त्याला. मर्यादा पुरुषोत्तम हेच कारण आहे. भाऊसाहेब महाराजांच्या विषयी थोडं, म्हणून आपण राम राम म्हणतो ना, मनी राम अलंगले. एक तुकाराम महाराजांचा अभंग म्हणतो. आता दोन राम म्हणता रामची होयचे, पदी बैसुनी पदवी घ्यायचे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पावे. राम रसाची या चवी आणि रस रुचती केवी, तुका म्हणे चाकूनी सांगे, म्हणजे अनुभव आहे अंगे. काय तुकाराम महाराज म्हणतात? तुम्ही सदा सर्व काळ राम नामाचा जर जप कराल तर तुम्ही राम होऊन जा. असं माझ्यावरती विश्वास ठेवा. असं ह्यामध्ये खरं सुख आहे. रामनामामध्ये खरं सुख आहे, की रामनामामध्ये खरं सुख आहे. विश्वास ठेवा माझ्यावरती. आणि एकदा का तुम्हाला रामनामाची गोडी लागली की मग दुसरे जे रस आहेत ना ते नाही आवडणार तुम्हाला. पण तुकाराम महाराज काय म्हणतात माहिती आहे? मी अनुभव घेतलेला आहे. तुका म्हणे चाकून सांगे, माझा अनुभव आहे. कबीरदास काय म्हणतात? काय कबीरदास? अमृत जैसे लागे मिटारे भाइया, काया अमर हो जाई, नाम राम रस पी लेना मेरे भाई. राम कबीरांचा दुआ आहे. नाम रस पियो कबीराने तो ज्ञान की ज्योत जगाई, राम रहीमा एक हु जाने, राम भजन कर भाई. राम रहीमा एक हु जाने, राम भजन कर भाई. असं रामाचं महत्त्व आहे. भाऊसाहेब महाराजांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने भाऊसाहेब महाराजांचं नाव व्यंकटेश खंडेराव देशपांडे, ब्राह्मण कुळामध्ये ते जन्माला आले, आणि त्यांचा जन्म जो आहे त्या सांगली जिल्ह्यामध्ये उंदी गावामध्ये झाला.
म्हणजे अगदी बॉर्डरवरती कर्नाटक आणि महाराष्ट्राची जी बॉर्डर आहे त्याच्यामध्ये झाला आणि फार सदन घराणं होतं. वयाच्या 15व्या वर्षापासून ते मंदिरामध्ये जायला लागले. हनुमंताच्या मध्ये हनुमंत भक्त होते, बलभीमाचे भक्त होते. तिथे त्या देवळाचं नाव बलभीम होतं, पण मारुतीचं देऊळ होतं आणि त्या देवळामध्ये ते जात असत. भाऊसाहेब महाराज सोहळ्याने एका हातामध्ये पंचपळी आणि दुसऱ्या हातामध्ये आरतीचं सगळं पूजेचं ताट घेऊन असं जायचे देवळामध्ये. आणि त्या देवळामध्ये साधू महाराज म्हणजे रघुनाथ प्रिय महाराज, साधूबा त्यांना म्हणत असत. ते गुरुलिंग जंगम महाराजांचे शिष्य होते आणि ते तिकडे गुरुलिंग जंगमाच्या आज्ञेनुसार ते तिकडे येऊन त्या बलभीमाच्या देवळामध्ये साधना करीत असत. हा एक 15 वर्षाचा मुलगा इथे रोज येतो आणि मारुतीची पूजा करतो. त्यांना समजलं, त्यांचं ज्योतिष काय ते जाणलं की हा मोठा महापुरुष होणार आहे. म्हणून त्यांनी काय केलं की भाऊसाहेब महाराज ज्या वेळेला यायचे त्यावेळेला त्यांना साष्टांग नमस्कार घालायचे. साष्टांग असा आज नमस्कार घालायचे. भाऊसाहेब महाराजांनी विचार केला, मी इतका लहान मुलगा आणि हे 50 वर्षाचे वयस्कर रघुनाथ प्रिय महाराज साधुबुवा हे आपल्याला का नमस्कार घालत असावेत, लहान मुलाला का नमस्कार घालतात असा त्यांना प्रश्न पडला. पण ते त्यांनी विचारलं नाही. पण एक दिवस धाडस करून विचारलं की महाराज, मी इतका लहान आहे, तुम्ही देवाला नमस्कार करायचं टाकून तुम्ही मला का करता नमस्कार? ते म्हणाले, मी तुला कुठे नमस्कार करतो? मी नाही तुला नमस्कार करतो. तुझ्या आतल्या आत्मारामाला मी नमस्कार करतो, मी तुला कधीच नाही नमस्कार करत. म्हणे आत्मारामाला नमस्कार करतात. जिज्ञासा जागली त्यांची. म्हणे आत्माराम कुठे असतो? कोण आहे आत्माराम? मला त्याचा ठाव ठिकाणा पाहिजे. मी कोण आहे? मी कशाकरता जन्माला आलो आहे? असे एक ना अनेक प्रश्न त्यांना उठले. ते म्हणाले, मग तू येशील माझ्याबरोबर? हो. मी सांगेल तिथे येशील? हो. कुठे येण्याची तयारी आहे? पण मला जाणलं पाहिजे की मी कोण आहे, मी कशासाठी जन्माला आलो. हो म्हणाले, ते माहिती करून देतो, चल माझ्याबरोबर, माझ्या गुरूंकडे चल. आणि मग ते गुरुलिंगचंग महाराजांच्या इकडे नंबेगरी गावामध्ये गेले आणि तिथे गुरुलिंगचंग महाराज बसले होते आणि साधुबुवा या 15-16 वर्षाच्या बालकाला घेऊन गेले. गुरुलिंगचंगाने प्रश्न विचारले, अरे बाबा, कशाला या मुलाला आणले? का नाही, हा फार जिज्ञासू मुलगा आहे, हा फार मोठा महापुरुष होणार आहे, पण हा सगळं करेल ना बोध दिल्यानंतर? हो म्हणे. तर मग असं कर. त्यांनी विचारपूस केली की हे ब्राह्मण घरातले आणि गुरुलिंगचंग महाराज हे लिंगायत, नीनवाणी म्हणजे त्यांचा याचा धंदा होता, निळाचा धंदा होता. आणि ते म्हणाले, साधू महाराज म्हणजे एक ब्रह्मचारी होते. मग त्यांनी गुरुलिंगचंग महाराजांनी सांगितलं की तूच त्याला नाम दे म्हणून. मग त्यांनी त्याला नाम दिलं. पण ते म्हणता म्हणाले की मी जरी नाम दिलं तरी गुरुलिंगचंग महाराजच तुझे खरे गुरु आहेत असं सांगितलं. आणि त्यामुळे गुरुलिंगचंग महाराजांच्या नंतर भाऊसाहेब महाराजांनी हा जो संप्रदाय आहे, इंचगिरी संप्रदाय जो आपण म्हणतो, त्या इंचगिरी संप्रदायाची स्थापना भाऊसाहेब महाराजांनी केली. आणि हे जे आपण जे भजन वगैरे सगळे म्हणतो, नित्य नेम करतो, हे त्यांनी घालून दिलेली शिकवण आहे. आणि त्यांच्या शिकवणीनुसारच आणि नंतर सिद्धरामेश्वर महाराज भाऊसाहेब महाराजांच्यानंतर त्यांनी ही परंपरा अशीच चालू ठेवली. आणि ही परंपरेचं पालन आपण सुद्धा करत होतो. सिद्धरामेश्वर महाराजांच्या नंतर गाडसिद्धेश्वर महाराजांनी ही परंपरा अशीच चालू ठेवली की सकाळी काकड आरती, संध्याकाळी भजन, नंतर प्रवचन, नंतर आरती, शेजारती, ही जी परंपरा जी आहे हीच आजपर्यंत चालू आहे. आणि आजपर्यंत आपण ते करीत आलेलो आहोत आणि असंच आपण ह्या पुढे सुद्धा करत राहू. तुम्हाला सर्वांना ह्या निमित्ताने सुख संपत्ती समाधान लाभो, ऐश्वर्य लाभो, आनंद लाभो ही सद्गुरूचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरू सिद्धरामेश्वराय नमः.
राजाधिराज सद्गुणा श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुणा